नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? आय होप सगळेजण खूप मजेत असाल. पण काही जण आजारी पण असाल. त्याचं कारण पण मी सांगते तुम्हाला. मला माझा चेहरा बघून कळत असेल. हो, मला काही दिवस झाले बरं वाटत नाहीये, कारण की बाहेर खूप पाऊस पडतो आहे. क्लायमेट खूप चेंज झालेला आहे. वातावरणामध्ये एवढा बदल झालेला आहे ना, की एवढं थंड, सडनली गरमीवरनं वातावरण एकदम थंड झालेलं आहे. तर त्यामुळे आजार पण यायला लागलेले आहेत क्लायमेट चेंज झाल्यामुळे. सर्दी, खोकला, ताप ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झालेली आहे. कारण की अचानक खूप गरम, म्हणजे उखाळ्याचं गरम होत होतं, एवढा उखाळा होत होतं. आणि अचानक पाऊस पडल्याने लगेच थंड वातावरण झालेलं असल्यामुळे खूप वातावरणात बदल झालेला आहे. त्यासाठी आपल्याला शक्यतो काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पाणी उकळून पिणं किंवा पावसात न भिजणं, केस ओले न ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, पावसात भिजू नका. आठवणीने छत्री घेऊन जा. मुलांना पावसात भिजत देऊ नका. आणि उकळलेलं पाणी पिया, कारण की पाणी पण खूप दूषित झालेलं आहे. कॉन्स्टंट पाऊस पडल्यामुळे, अचानक पाणी पडल्यामुळे पाणी पण खूप दूषित व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे उकळून पाणी पिया. सगळ्यांना, मुलांना पण द्या, फॅमिलीला पण द्या, तुम्ही पण प्या. आणि आज आपण इथे तुम्हाला पावसाचं बाहेरचं वातावरण दाखवते. तर ह्या पावसात म्हणजे थोडस असं काहीतरी स्नॅक्स किंवा थोडस असं गरमागरम काहीतरी खायला बनवता येईल का? तर आपण त्याची काहीतरी रेसिपी तर नाही म्हणता येणार, इन्स्टंट बनवता येईल, कारण शिला भूक लागलेली आहे. बाहेर छान पाऊस पडतो, तर गरमागरम काय बनवता? तर मला तर पहिला गरमागरम चहा लागते, कारण थंडगार वातावरण असेल तर गरमागरम अद्रकवाला चहा असेल तर खरंच खूप मजा येते. तर कोणाला गरमागरम चहा अशा मस्त पावसात, चहा आणि भजी. पण मी भजी खाऊ शकत नाही, घसा माझा खूप खराब झालेला आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल. इव्हन शिला पण बरं नाही, खोकला होतोय आणि सर्दी वगैरे झालेली आहे. तर मी इथे आता एका साईडला मस्त दुधाचा चहा अद्रकवाला बनवते. आणि इथे मी पास्ता मागवलेला आहे मॅगीचा. तर शिला पास्ता खायचा होता, पण मी तर थोडासा ट्राय करेन. तो पास्ता मी बनवताना मी काही बाकी गोष्टी मागवलेल्या आहेत, पण मला खूप आवडतात. तर हे पॉपकॉर्न पण मी मागवलेले, सलाड आणि क्रीम ऑनियनचे आहेत. झेप्टोवरती अवेलेबल असतात हे. त्याची प्राइस कधी वर खाली होत असते, कधी 25, कधी 35. पण खरंच खूप छान लागतात हे पॉपकॉर्न, मला खूप आवडतात हे पॉपकॉर्न. आणि साठी ते चिप्स मागवलेले आहेत. हे अजून काही गोष्टी छोट्या मोठ्या मागवलेल्या आहेत. ओवा ओवा पावसाळ्यामध्ये खरंच म्हणजे डेली खाल्ला पाहिजे. जेवण झालं सूप आणि ओवा चांगला असतो, त्यामुळे मी डेली मागवते आणि जेवण झाल्यावरती नेहमी खाते. आणि अजून एक रेसिपी बनवणार आहे, तर ती तुम्हाला मी जमलं तर ह्या व्हिडिओ शेअर करेन, नाहीतर मग पुढच्या व्हिडिओ शेअर करेन. कारण त्याची तयारी माझी अजूनपर्यंत झालेली नाहीये. तर त्याचा माझा असा विचार झाला, त्याचा मी वेगळा व्हिडिओ बनवावा आणि ती रेसिपी तुमच्याकडे शेअर करावी. मी लास्ट इयरला पण ते पावसामध्ये तो पदार्थ बनवला होता आणि तुम्हाला शेअर केला होता. तर आज पण मी परत तो पदार्थ बनवणार आहे. श्रीला खूप आवडतो. आणि काय पदार्थ आहे ते पुढे बघूया किंवा मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तर मी तुम्हाला सांगेनच मी कधी बनवणार आहे, आणि व्हिडिओ टाकल्यावरती तुम्हाला कळेलच तो की पदार्थ मी काय बनवलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर माझे हे रोज छान छान असे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या बेल आयकॉनला जाऊन पटकन क्लिक करा, म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला येईल. चला मग पहिला आपण चहा ठेवूया आणि नाश्ता करायला घेऊया आणि बाहेरचं वातावरण बघूया की कसं झालेलं आहे ते. चला मंडळी बघा, इथे मी दूध ठेवलंय, कारण मला दुधाचा चहा बनवायचा आहे. आणि इथे मी पाणी ठेवलंय गरम करायला, कारण आपल्याला पास्ता बनवायचा आहे. आणि हे बघा बाहेरचं वातावरण, पाऊस अजूनपर्यंत चालूच आहे. तुम्हाला मी गॅलरीत जाऊन दाखवते. पण आधी आपण चहा ठेवले, त्यामध्ये पावडर, साखर वगैरे घालूया. आणि इथे पास्ता गरम करायला ठेवलेला आहे, मी सॉरी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये पास्ता घालूया. चहा पावडर घालते मी. आणि इथे मी बघा हे अद्रक थोडस ठेचून घेतलेलं आहे, ते पण घालते.
तर अद्रक घालायचं राहिलेला आणि आता छान उकळी गेली मस्त ना. आता सुगंध लागला त्या अद्रकचा. बाहेर मस्त थंडगार वातावरण, पाऊस पडतोय आणि छान असा चहा पण अद्रकवाला ठेवलेला आहे. हा हा, ते दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्ग सुख. हे बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या, आणि हा मसाला घालते याच्यामध्ये. इथे कॉर्न वगैरे पण आहे, थोडं शिजायला वेळ लागतो ना. आणि त्याचबरोबर मी हा मॅगीचा पास्ता टाकते. आता याला छान उकळी आलेली आहे. आता आपण थोडा वेळ शिजून घेऊया. हे शिजलं, पाणी आटलं की आपला पास्ता तयार आहे. आणि ते छान चहाला पण मस्त पैकी उकळी आलेली आहे आपला. हा हा, मस्त सुगंध सुटलेला आहे चहाचा. तुम्ही बघत असाल मस्त अशा वाफा येतात गरमागरम. अख्ख्या घरभर दरवळलाय पास्त्याचा सुगंध, चहाचा म्हणजे अद्रकला चहाचा सुगंध, आणि बाहेर मस्त मातीचा सुगंध. चला तर तुम्हाला तिकडच्या गॅलरीत घेऊन जाते. 2 वेळा बोलली मी घेऊन जाते, पण घेऊन नाही गेली. सो आपण तिकडच्या गॅलरीत जाऊया. तर मंडळी बघा कसं वातावरण झालंय. काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडतोय, कॉन्स्टंट पाऊस पडतो आहे. तर वातावरण खूप थंड झालेलं आहे. मध्ये मध्ये आवाज तुम्हाला थोडासा माझा वेगळा येईल, कारण माझा घसा बसलाय. तर बघा खाली पण सगळं पाणी पाणी झालेलं आहे. आणि ही माझी बेडरूमची गॅलरी आहे, तुम्हाला मी आधी पण दाखवली होती. ही माझी झाडं आहे तिथे. छान अशी झाडं. ही तुळशीची बिया मागे टाकलेला, तर त्याची भरपूर अशी रोपं आलेली होती. तुम्हाला दाखवते मी. आणि हे सीताफळचे झाड आहे, त्याला पण छान पालवी फुटली अशी. अजूनही तिथे सीताफळचे झाड आलेलं आहे बघा. हे नवीनच झाड, म्हणजे मला पण माहिती नाही कधी बी पडलं किंवा टाकलेलं मी. आणि हे माझं आहे ओव्याचं झाड, थोडस वाकलंय वजनामुळे, पण छान त्याला पानं आली आहेत, मस्त पालवी फुटली आहे बघा. छान अशी कवळी कवळी पानं त्याला आलेली आहेत. आणि ही आहे माझी मनी प्लॅन्ट, म्हणजे माझी वेल. तर कुठे चाललेली आहे बघा. तिला पण छान अशी नवीन पालवी फुटलेली आहे. म्हणजे 2-3 तिला हे फुटले आहेत. ऍक्च्युली मला थोडस गॅलरीचं काम करायचं आहे, कारण गॅलरीत खूप माती माती होते आहे. आणि इथे बघा ही वेल, म्हणजे ही तर पालवी फुटली आणि ही गेली आहे खाली. कुठे गेली आहे बघा, भरपूर खाली गेली आहे. आणि वरती इथे पण हिला नवीन पालवी फुटली आहे. हिला छान पाणी मिळतं इथे, म्हणून हिला खाली सोडते, कारण की पाऊस पडला की मस्त पाणी मिळतं तिला. तरी खाली कुठे गेली आहे. आणि ती बाकीची झाडं आहेत ती तुळस सुकली, माझी काढायची आहे मला, पण सध्या टाइम मिळत नाहीये. आणि हे आहे माझं जास्वंदीचं आणि सगळ्याचं झाड. तर बघा किती मस्त फुलं आलेली आहेत. बापरे, असा गुच्छ झालाय फुलांचा मस्त. अरे वा, सुंदर सुंदर, खूप छान, आणि सुंदर फुलं आहेत ना. सगळ्या झाडांना अशी मस्त नवीन नवीन पालवी फुटली आहे. मला सगळ्या कुंड्या वगैरे चेंज करायच्या आहेत, म्हणजे बदलायच्या, पण टाइम मिळत नाहीये मला थोडासा. तर मला काम करायचं आहे गॅलरीचं, कारण गॅलरी मला ही चेंज करायची आहे. तर तुम्हाला दाखवून येते व्हिडिओमध्ये काय करणार आहे तुम्ही.
बघा मंडळी, आपण झाडाची पाहणी करता करता पावसाचा जोर एवढा वाढलाय ना, किती जोर जोरात पाऊस पडतोय बघा. मग अशी बारीक होता आणि आता बघा किती जोर जोरात पाऊस पडतो आहे. तर आता आभाळ सुटलं जमत आहे आणि ही माझी दुसरी गॅलरी आहे. ह्या जवळ ती गॅलरी मध्ये दिसते, म्हणजे पूर्ण सोसायटी आहे. खरंच खूप जोरात पाऊस पडतो आहे मंडळी. त्या पावसामध्ये तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही मला कळत नाहीये, पण खरंच खूप जोर जोरात पाऊस पडतोय. आपण आता बाहेरच्या गॅलरीत जाऊया. माझा काय करतोय मी, कुणाला बोलवतोय? तुझा फ्रेंड आहे मी? कुठे मी? हाय मी तुझा फ्रेंड आहे, दिसतंय तुम्हाला इथे? एवढा जोरात पाऊस पडतोय. झाला पास्ता, आता आपल्याला पास्ता खायचा आहे, गरमागरम चहा प्यायचा आहे. इथे ना मी आर्टिफिशियल वेळ लावलंय आणि खराब झालंय छान आहे, कलरफुल आहे. इथे बसून तुझ्या फ्रेंड्सची गप्पा मारतोय खाली, म्हणजे गप्पा तर मारू शकत नाही, हाय हॅलो तुझं चाललंय. आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. जेव्हा घरी एकटा असतो ह्या गॅलरी तरी तो ह्या कॉर्नरला बसतो, कारण की त्याला खूप मजा येते या कॉर्नरला. कधी मोबाईल घेऊन, कधी असा खाली सगळं दृश्य वगैरे बघत बसतो. तर म्हणजे चला, घरात बघत असाल तुम्ही किती अंधार झालेला आहे आणि वाजलेले आहेत बघा किती 10 मिनिटं पुढे घड्याळ 5:30 वाजलेले आहेत. तर आपण आता बघूया, आपलं पास्ता झालेला आहे. आपला पास्ता रेडी झालेला आहे. सॉरी, पास्ता पण छान रेडी झालेला आहे. तर थोडेसे मी चिली फ्लेक्स आणि ऑरेजिनो घालते आणि चहा पण आपला इथे छान प्रकारे रेडी झालेला आहे. बाहेर आजी आल्या त्याने आजी शिला सांगतात, जा खाली 5:30 वाजले, खेळायला जात नाहीये का? कारण तर रोज 5:30ला खेळायला जातात. तुला जी गंमत करतात आहेत ती खेळायला, जर मी तुला सांगते जा खेळायला तरी ती खेळायला जात नाहीये असं वगैरे बोलतात आहेत. तर तेच बघू. मंडळी बघत तुम्ही बाहेर एवढा जोरात पाऊस पडतोय आणि वारा सुटलाय, म्हणजे जोरात बघा वारा येतोय खूप आणि पाऊस पण असा इकडे तिकडे असा पडतोय नुसता. आणि तर मंडळी अशा प्रकारे आपला हा नाश्ता, ब्रेकफास्ट जे काही तुम्ही म्हणाल ते रेडी झालेला आहे. हा मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि असा गरमागरम छान चहा, खारी, पास्ता, खरंच खूप मस्त सुगंध सुटलेला आहे. क्रेविंग झाली तर कधी खातोय आम्ही बसतोय. तर मी आणि श्री मस्त गॅलरीत जाऊन नाश्ता करायला बसणार आहोत, कारण पावसाचा आनंद घेत घेत गरमागरम चहा प्यायची मजा काहीतरी निराळीच असते. तर आता आपण गॅलरीत बसून मस्तपैकी पावसाचा आनंद घेत चहाचा आस्वाद घेऊया, पास्त्याचा आस्वाद घेऊया. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ मला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला मंडळी, तुम्ही पण आमच्यासोबत चहा प्यायला या आणि या चहाचा आणि या पावसाचा आनंद घ्या.